नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रविवार आहे, संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे एक साधारण 4 वाजून गेलेले आहेत. तर इतकं थंड वातावरण आहे, ते तुम्हाला दिसतच असेल की मी शॉल घेतले, कारण मला की नाही सकाळी पण मी 10 वाजता उठली, 7ला उठली, मग पुन्हा 10ला पुन्हा झोपली, पुन्हा 10ला उठली. खूप थंड वाटते प्रेक्षकांना. तर मंडळीनं काय सांगायचं, माझे बजरी पक्षीसुद्धा हे बघा तुम्ही पहा कसे आहेत ते. तर तेही फार असे आत्ता त्यांनाही जरा त्या बाजूनं ऊन येते आणि सकाळी मी उन्हात ठेवलं आहे. ते बघा काय नाही काय त्यांची कामं चालू असतात. तर त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे मी आणि तो अपलोड केलेला आहे सकाळी. ते काय आपले दिवसभर खेळत असतात. पालक गाजर कापून दिलं आहे त्यांना आणि त्यांचं ते सीड्स असतं, ते त्यांचं सीड्स खात असतात. परंतु त्यांना एक्स्ट्राही काही फूड लागतं, जसं की पालक 2-3 दिवसातनं. त्या दिवशी ठाण्याला गेली, ठाण्यावरून 20 रुपयाची पालकची जुडी आणली आणि तर ती फ्रीजला ठेवून द्यायची स्वच्छ करून, पेपरमध्ये गुंडाळून. मग हवं तेव्हा त्यांना बाहेर काढा, जरा 10 मिनटं बाहेर काढायचं आणि थंड झाल्यावर ती धुवून स्वच्छ धुवून कट करून थोडंसं गाजर मिक्स करते, असं किसून देते गाजर आणि मग एवढं असं दोन्ही पिंजऱ्यात ठेवते. तर ते खात असतात आणि असं 1 दिवस आड 2 दिवस आड करून मी देत असते त्यांना. तर आज रविवार आहे, हल्ली आम्ही काही चिकन वगैरे बनवत नाही आहे, कारण मोस्टली उठायला वेळ होतं आणि मलाही आता मी कमीच खाते. आता माझं सगळं मासे मटण हळूहळू थोडं सुटलं. तर फिश तर मला जवळजवळ आता झाले 8 ते 9 वर्ष झाली या लोकांमध्ये, कोकणातील यांच्या सावंत यांच्या घरात पडल्यावरच मी फिश खायला शिकलेली. नाही तर माझं मांसाहार हा माझा नाही आहे आहार. त्यांच्याबरोबर खात होते. तर ती आता 8 वर्ष झालं मी फिश काहीच खात नाही. आता थोडंसं चिकन खाते, तेही मला जमत नाही आहे, कारण सारखं माझ्या तोंडात दत्तगुरू श्रीकृष्णाचा जप चालू असतो आणि मग ते थोडंसं मुलांबरोबर बनलं जातं म्हणून खाते. कधी कधी वाटतं खावंसं वाटतं ना थंडीच्या दिवसामध्ये आपण. तर आता ते सगळं बंदच आहे. तर मांसाहार करणं आणि न करणं हे प्रत्येकाचा आपला स्वतःचा एक असा स्वतंत्र त्याच्या खाण्याचा तो भाग आहे. आपण त्याच्यावर काय बोलणार. तर आज इतकं तुम्हाला सांगते की मी गेल्या आठवडाभर मी कसलीही व्हिडिओ अपलोड केली नाही आणि बनवलीही नाही. याला कारण की थंडपणा इतका आणि नुसतं थंड नाही आहे. तर मंडळींना माझी की नाही अर्धशिशीर खूप दुखते मला. हा जो डोक्याचा भाग आहे हे बघा. आता जाई काजळ घातलं या डोळ्यात आणि इतकं मी फक्त याच एका डोळ्याला मी विक्स बाम लावला आहे. आणि त्याआधी माझे गेल्या आठवड्यात 2 आठवडे झाले, 15 दिवसापूर्वी डॉक्टरांचे माझ्याकडे जवळजवळ 8 दिवस मी ते 2 औषध होते, ड्रॉप, 2 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉप होते, ते 3 टाईमचे मी घालत होते. आणि एका संध्याकाळी अचानक अशी गाणं गायला बसले आणि मग पुढील काही म्हणजे आता जवळजवळ 8 दिवस झालं मला ती अर्धशिशीर जडली. ते काही जातच नाही आहे. हा संपूर्ण भाग माझा अर्धशिशीरनं खूप दुखत आहे. मग आता जवळजवळ गेले 2-3 दिवसापूर्वी मी ते कुठलं तेल आहे जे तुम्हाला झोप देतं, आणि मला झोपही कमीच आहे. मुलाला जॉब नसल्या कारणानं थोडंसं मी ताणतणावात असते. मिळेल त्याला. मी कुठल्याही पक्षावर असं व्हिडिओ बनवते, कुठल्या पार्टीजवर, कुठल्या नेत्यांवर. तर मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की काही गोष्टी क्लिअर आणि स्पष्ट केलेल्या चांगल्या असतात, की माझा कुणीही शत्रू नाही आहे आणि कुणीही दोस्त नाही आणि मित्र नाही आहे.
राष्ट्रीय पक्ष हे सगळे आपण एक जनता आहोत. आणि ते सगळे आता आजही निवडणुकीचे हे नगर परिषद निवडणुकांचे निकाल लागले तर सगळीकडे BJPचाच बोलबाला आहे. आणि चांगली कामं करतात तर त्यांना आपला सपोर्ट असतो सतत, मग ते कुठलाही पक्ष असो. खरं तर आम जनतेनं, आम्ही सामान्य माणसांनी आम्ही कधीही हा मूर्खपणा करू नये की कुठल्याही पक्षाच्या बाजूनं आम्ही. म्हणून मी ना आता स्वतःला असं की आपण कुठल्याही पक्षाला हे नाही करायचं, रिप्रेझेंट नाही करायचं, कुठल्याही पक्षाचं सदस्यही नाही बनायचं आणि कुठल्याही पक्षाला आपण हा चांगला हा वाईट असं नाही म्हणायचं, कारण आपण एक जनता आहोत. तर तो विषय कट झाला आहे. कारण बरेचसं असं मला असं कळालं की काही आता असं ऐकण्यात येतं की काही लोक असं आपल्या पर्सनल जरी प्रोग्राम असतील तरी तिथे ते पक्षांचं असं बोललं जातं पक्षाबद्दल. आणि मग ते आपल्याच नातेवाईकांना आवडत नाही, आपल्याच लोकांना आवडत नाही आहे की आपण जातो आपल्या नातेवाईकांच्या प्रोग्राममध्ये आणि तिथे आपण काही पक्षाबद्दल बोललं ना की मग ते विषय वेगळा होतं. तर तो एक तुम्हाला असा सहज तोंडात आला. नगर परिषदात पंचायत निवडणुकीत कोणाला आपल्याला काय देणं घेणं नाही आहे. आणि त्यांच्यामुळे कोणामुळे मुलाला नोकरी मिळत नाही असंही काही नाही आहे. शोधावं लागतं सगळं. आपण स्वतः म्हणतात ना, स्वतः चालल्याशिवाय, पडल्याशिवाय, स्वतः झगडल्याशिवाय माणसाला काही मिळत नाही या दुनियेत. कारण मी स्वतः 1992 साली स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन आम्ही अगदी हातात काही नाही आहे, काही विचार नाही पुढचा, कसलाही विचार नव्हता केला. फक्त बस आम्हाला घरामध्ये आमचे घरावाल्यांचे विचार आवडत नव्हते. आम्हाला बाहेर पडून स्वतः काही वेगळं, स्वतः कष्ट करून काही वेगळं आमचं स्वतःचं जग निर्माण करायचं होतं आणि आम्ही ते केलं, सावंतना आणि मी. तर आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे काही केलं, कोणाला लुबाडलेलं नाही आहे. आज मी जे आहे हे माझ्या स्वतःच्या कष्टानं उभी आहे. मुलांना शिकवलं वगैरे तर ते मुलंही करतील ते. मग यावेळेला बाळासाहेबांचं आठवतं की त्यांच्या माझ्या मुलात दम असेल तर तो. असं आपण मोठ्या मोठ्या व्यक्तींचे विचार ऐकतो. तसं आता माझ्या मुलाचं आपण प्रत्येक विषयात आपल्या फॅमिलीला आणायचं नसतं, मुलाला म्हणा किंवा हे. तर म्हणून मी स्वतःहून असं सांगते की राजकारण हा विषय कधीही सामान्य नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात आणू नये. तर आता भेटेल त्याला. तर थोडासा ताणतणाव, कसं आपण काही कमाईचं स्तोत्र नसतं आणि अशा याच्यात तुम्हाला जर तुम्ही विडो आहात, शिवाय तुम्ही तिघंच आहात की तुम्हाला कोणी दुसरं जॉब नाही आहे, मग अशा वेळेला कुठेतरी असं वाटतं, थोडंसं ताणतणाव येतं. तर तो एक ताणतणाव होता मला. आणि मग त्या दिवशी ते गाणं गायला बसले. मग त्या दिवसापासून मला खूपच असं अर्धशिशीर. आणि त्याआधी मग माझे 4 ते 5 दिवस आधी माझे 3 टायमाचे ड्रॉप चालू होते दोन्ही डोळ्यांमध्ये. तर फक्त ही पलक उडायची, सारखं उडत होतं आणि जरासं असं मला इरिटेशन झाल्यासारखं झालं. मग आपण साहजिक असं हात घालतो डोळ्यात, असं काहीतरी टिवल्या बावल्या करत होतो. तर ते घरातील काम करायला हात असे झालेले असतात, तर ते थोडंसं असं इकडे इरिटेशन. पण डोळे चेक केले, डॉक्टर बोलले की चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, कसलाही काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग ते काही फक्त ड्रॉप दिले आणि 8 दिवसानं पुन्हा या म्हणाले. मी गेली नाही ना, पुन्हा ड्रॉप परत गेले. कशाला उगाच खर्च. आपण बायका असं करतो. आणि मग आता ते थोडं तेवढ्या वेळापुरतं मग परत उडायचं. तर आता अर्धशिशीर ज्या वेळेला सुरू झाली तर त्यावेळेला ते डोळा उडायचा थांबला पापणी. पण इतके मी गेले 8 दिवस या इतकं दुखतं, सतत दुखत राहतं, काही सुचत नाही काय करावं. म्हणून मी गाणी गायली नाही, काही व्हिडिओ बनवले नाही. आज सकाळी जो व्हिडिओ बनवला 8 दिवस झालं बरोबर, याच माझ्या बजरी पक्ष्यांना, त्यांनाही उडवत नाही आहे, फ्री असं मोकळं सोडत नाही आहे. कारण त्यांना फीडिंग करण्यापासून मीच करते सगळं. आणि ते पण असे उदास असतात, तसे खेळतच असतात ते. पण मम्मीला काहीतरी झालं हे त्यांनाही जाणवतं की मम्मी आम्हालाच टाईम का देत नाही आहे.
म्हणून मग गेल्या आठवड्यात पोवाला घेऊन आले ठाण्यावरून. पिकू एकट्याला मारायचे त्या पिंजऱ्यामध्ये, मग पिकूला एकट्यालाच ब्ल्यू पिंजऱ्यात ठेवलं आहे. तर आता अगदी पोहा ॲक्च्युली तिचं नामकरण कसं झालं तुम्हाला दाखवते. ते बघा त्या ब्ल्यू पिंजऱ्यात आता खाली बघा दिसतात तुम्हाला, इथे दिसतात ते दोघेजणं बघा. तर पिकू हा फक्त वरती खाली करणारा, पण आता तिच्या सानिध्यात राहून पिकूही तिच्यासारखं सतत कामात असतो. सतत काम काय तर ते बघा दिसलं, सतत काम काय तर ते जे पेपर टाकलेला असतो पिंजऱ्याला खाली शीटवर, शीट पडू नये त्यांची, त्या पेपरवरती शीट पडते कचरा जो काय, मग ती शीट काढायची, गुंडाळायचा तो पेपरने कचऱ्याच्या डब्यात टाकायचा. यांचंही तसंच आहे. तर ते हे प्राणी फार हुशार असतात, फार बुद्धिमान असतात. बजरी ऑस्ट्रेलियन पॅरट आहेत हे, आणि फार हुशार असतात. आणि 3 वर्षाच्या मुलांची बुद्धी ती त्यांची ते जितके मोठे होतात तेवढी असते. आणि आता ते सध्या फार लहान आहेत, काही 8-8, 9-9 महिन्याचे आहेत, तर काही अगदीच 1.5 महिन्याची आहे. पोवाला घेऊन आले पिकूसाठी. पिकू एकटाच असायचा झुल्यावर, असा करायचा. तर मग घेऊन आली त्याला. 250 रुपयाला एक पक्षी मिळतं. तर ठाण्यावरून ते काय आपलं हे देतात, ते असे कागदाचं पॅकेट देतात, होल पाडतात पेन्सिलने, आणि त्याला एक स्टेपलर मारून देतात, त्याच्यात तो पक्षी टाकतात. तर त्या दिवशी आम्ही थंडीत आलो, तर ऑटोमध्ये आल्या कारणानं माझ्या कानात ती हवा गेली. त्यामुळे मला डबल मग पुन्हा सर्दी, म्हणजे ते डोळ्याचं इरिटेशन, त्याचे 3 टाईमचे ड्रॉप, पुन्हा त्याच्यात 4थ्या दिवशी अर्धशिशीर गाणं गायलं त्या दिवशी. असंच रविवार होता काहीतरी, शनिवार रविवार. आणि त्याच्यानंतर सर्दी, आणि पुन्हा दुसऱ्यांदा सर्दी. ठाण्याला 2-3 वेळा जाणं येणं झालं. त्यामुळे ते मग असं मला जवळजवळ हे 15 दिवस असेच शांतीत गेलेत एकदम. सकाळ उठलं, सकाळी 10 वाजता. आणि मंडळींना इतकं गारठा आहे आज, तर खूपच होतं. आज किती तापमान होतं बेटा सकाळी? 17 डिग्री तापमान होतं. खरंच मी 7 वाजता उठली, आणि ह्या ब्ल्यू पिंजरा मी आतमध्ये घेते. ते छोटे आहेत ना दोघे, हे बाकीच्या 8-8 महिन्याचे आहेत, पण ते फारच छोटे आहेत. पिकू आहे अवघा 2 महिन्याचा, आणि पुआ आहे 1 महिना 2 आठवड्याची. त्यांचं तुम्हाला सगळं वय, सगळं जेंडर वगैरे सगळं कळतं तुम्हाला. तर असं सगळं आता बघा कसे खात आहेत. एक छोटंसं ॲपल होतं, त्याची वरची साल काढली, आणि ते दिलं, तिथे ठेवलं. तर ते येऊन शोच्या मारून जात आहेत. तर ते ॲपल खातात, कॅरट खातात, म्हणजे गाजर, पालक, कोथिंबीर, भिजवलेले चणे खातात, शिजवलेला भात खातात, हाफ बॉईल राईस. त्याच्यामुळे कधी असे कमेंट येतात की मी डिलीट करते, कारण मी कुठल्याही गोष्टी करते ते अर्धवट. ठीक आहे, मी एवढी ज्ञानी नसेलही, परंतु मला आवडतं माहिती घेऊन. आता तो वाळ्याचा गजराचं ते कसं झालं की तो गजरा कशाचा आहे मला माहिती नाही आहे, पण त्याचे जे कंटेंट आहेत ते फक्त वाळ्याचं आहे, आणि मी माहिती वाळ्याचीच दिलेली आहे. तर असो, लोक एवढे डायरेक्टली असे बोलतात, तर ते म्हणतात ना की आपण काय, आपल्याला पाहिजे तर हे करायचं, नाही तर बटन आपल्या हातात असतं डिलीट. माझा तो एक व्हिडिओ आहे, पहा. तर आता तो बघा, तो आरशात बघतोय. छोटे छोटे आरसे पण ठेवलेले आहेत. तर तुम्ही कुठलीही गोष्ट कराल तर तुम्ही अभ्यास करून करत असता. त्याच्यामुळे आपण एखाद्याला डायरेक्ट असं बनवू नका, तसं बनवू नका असं नाही म्हणायचं. तुम्हाला काय येतं ना ते बघा, आणि नाही येत ना तर तुमच्या हातात बटन आहे, तुम्ही नका पाहू. तर असा सगळा हा तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्याचा, की आज रविवार आहे.
अजूनही बघा सूर्यास्त 4 4:15 झालेत, 6ला सूर्यास्त. आता पहाडावर तर किती थंडी असेल तिकडे. तर मला अजून एक विषय सांगायचा होता की मी प्रत्येक व्हिडिओला इन्क्लूड पेड प्रमोशन असं करते. तिथे ते असतं पहा ज्या वेळेला आपण व्हिडिओ अपलोड करतो. तर तुम्हाला असं सांगायला मला आवडेल की मी आपलं असं आपण माणूस पाहतो, आपण यूट्यूब लोकांचे पण व्हिडिओ खूप असतात, तर मी पाहते. तर आप ये एक बटन सिर्फ आप यहाँ एक बटन एक टिक करने से आपके बहुत सारे लोग देखेंगे वीडियो. तो म्हटलो काय बाय, तो आप ये करना भूल जाते हो आप जब वीडियो अपलोड करते हो. तो आप ये तर मग मी नेहमी प्रत्येक व्हिडिओला ती टिक करते. तिथे असं खाली बॉक्स असतो, असं केलं की ती असं टिक येते की इन्क्लूड पेड प्रमोशन की तुम्ही. तर मला त्याचा अर्थ सगळा समजत होता, पण ते नक्की काय हे कळत नव्हतं की बाबा तिथे असं. मग त्याचं आत्ता असं कळलं की तुम्ही पैसे घेतलेले आहात का त्या हे जे काही याच्यात तुम्ही दाखवलेलं आहात. तर याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट आहे, जे काही आहे तुमचं कंटेंट आहे, याचे तुम्ही पैसे घेतलेले आहात असं दर्शवतं. तर मी नाही काही घेतलेलं. तर अज्ञान कितना अधुरा होता आहे. तर अशा काही चुका, अज्ञान नाही म्हणतायत, चुका. आणि माणूस चालता चालता असं रस्त्यात चालताच मग त्या चुका पण करतो आणि चुकतो तो माणूस आणि चूक सुधारतो तो देव माणूस. तर आता मी ते तसं नाही करणार. तसं जर माझं काही वाईट कंटेंट असते कोणाचे ह्याचे त्याचे चोरलेले, तर एवढ्यात माझं चॅनल ग्रोथ पण झालं नसतं किंवा मला तशी काही मेल आले असते किंवा काही तसं माझं त्यांनी तिकडून लगेच कट केलं असतं. माझे स्वतःचे कंटेंट असतात. लोक माझ्यावरून काही शिकत असतील तर चांगलं आहे, पण मी नाही कोणाचं काही घेत. मला वाटतं माझं मन माझ्याशी बोलत असतं, मी ते कंटेंट करते आणि मी ते तुमच्याशी असा व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला सांगत असते. तर राजकीय विषय झाला, स्वतःच्या माझ्या चुकांचाही झाला. आणि नोकरीविषयी तर सरकार आता आलं हे एवढे वर्ष आहे, यांनाही त्यांच्या चुका आता कळायला लागल्यात. चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. तर आता बघूया. परंतु आपल्याला ह्या विषय काही देणं घेणं नसतं, कारण आपला तो विषयच नाही आहे राजकारण. ते काय आहे, ते सगळे ऐशाआरामात राहत आहेत, खात आहेत, पित आहेत, त्यांना लख लाभ. आपल्याला काय करायचं, आपण आपल्या ह्याच्यात राहायचं, आपली कामं करत राहायचं. तर आता पशुपक्ष्यांमध्ये आपले मुलं बाळांची लग्न कार्य नातवंड याच्यात असं आपलं जीवन चालत असतं. तर 2019पासून मी जी चूक केली प्रेक्षकांना, मी 2019ला जी चूक केली ती चूक की मी आत्ता सध्याच्या पक्षाला मी खूप पाठिंबा दिला की मी घर विसरले, सगळं विसरले. त्याच्यामुळे आता मी फक्त माझं स्वतःचं चॅनल तिथे काढून तिकडे मी बोलते मला काय, आणि तो विषय घेऊन नाही बोलत की मी माझ्या जीवनाला असं वेगळ्या मार्गावर वळवलेलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी आता नाही राहिलेली, कारण ते माझं क्षेत्र नाही आहे आणि माझा ना त्याला पाठिंबा आहे कुठल्याच त्यांच्या गोष्टीला. कारण आपण काय बोलतो, देश आहे, देश म्हणून नाही. तर मी सर्व ऑन कॅमेरा सांगते की देश, गाव, देश, राज्य, गाव हे असं आपलं असतं. परंतु आधी आपलं घर सांभाळलं तर मग राज्य, घर सांभाळलं तर मग गाव, घर सांभाळलं तर राज्य, घर सांभाळलं तर तुमचा देश वाचतो. तर हे सगळं जो तो आपापल्या स्वार्थासाठी तुम्हाला असा तुम्हाला त्या जाळ्यात अडकवत असतं. प्रेरित करण्या म्हणण्यापेक्षा ते जाळं विणलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये आपण अडकत असतो. तर जनतेने नेहमी मी आता पाहिलं गुलाल उधळत सगळं काय निवडत, म्हटलं ओ माय गॉड, असं जगात कुठला माणूस आहे की ज्याला पुढे येणारे 24 आवर्स काम करायचं आहे म्हणून तो खुश होतो आहे? तुम्ही कधी ऐकलं? तुम्ही काम करणार, मला काम करायचं म्हणून कोण एवढं खुश नाही होत.
तर येणाऱ्या 7 पिढ्यांसाठी मी खूप धनदौलत जमा करणार आहे. मी उंची कारमध्ये, उंच्या गाड्यांमध्ये, सरकारी खर्चात मी फिरणार आहे. लोक मला सलाम ठोकणार आहेत. मी खूप पैसा भ्रष्टाचार करून खूप पैसे कमावणार आहे. तो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर. कळालं का? असं दुनियेत कसं कुठलं माणूस असेल का मी 24 घंटा काम करणार आहे बाबा, मी जनतेची सेवा करणार आहे म्हणून मी एवढं नाचतोय गाजतोय खुशीत आहे म्हणून मी गुलाल मला सगळे लावतात. अरे नाही, तो त्या पक्षाचा उमेदवार म्हणून तो आणि त्याच्या आसपासचे लोक त्यांचा काही फायदा होत असतो तर ते त्याच्यासाठी खुश आहेत की आता आम्हाला पैसा कमवायला खूप मिळणार आहे, आता आम्हाला खूप भ्रष्टाचार करून आता आमची परिस्थिती सुधारणार आहे, आता आमच्याकडे काही नाही आहे पण काही दिवसातच बघा आमच्याकडे खूप साऱ्या महागड्या गाड्या वगैरे. तर असं, आणि हे सत्य आहे, हे सत्य आहे. याला जगातला कुठल्याही देशातला पक्ष, कुठल्याही देशातले राजकीय लोक रोखू नाही शकत आणि ते रोखणं कोणाच्या हातात पण नसतं आणि ते रोखलं जात पण नाही आहे. म्हणून तो खुशीनं ते गुलाल उधळत जिंकून आलेला उमेदवार आणि त्यांचे पक्षाची माणसं असा हर्षोल्लास करत असतात. जनतेचं काम करण्यासाठी आजच्या युगामध्ये किंवा इतर मागे आपण पाहिलं तर कोणी मला काम करायचं म्हणून कोणी खुश होत नसतं. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा. तर आता माझं अर्धशिशिरचं जे आहे ते थोडं कमी होतं आहे. थोडं इकडे डोळा पण फडफडतो, दुखतं, हे सगळं चालूच असतं. आता कसं जरा वातावरणही आहे. तर असेच काही बेधडक कंटेंट बनवेल, विषय घेईल, तुमच्याशी भेटत राहील आणि गाणीही गात राहील. वातावरण कधी कधी काय असतं मित्रांमैत्रिणींनो, सगळेच दिवस सारखे नसतात. कधी धूपछाव येतं, कधी आता थंडीचे दिवस आहे आणि सगळं म्हणतात ना, आज दुःख आहे तो कल सुख आहे, तर हे सगळं चालवायचं असतं. परंतु ज्या वेळेला याच्या व्यतिरिक्त तुम्ही वैयक्तिक तुमचं शरीर, तुमचं काही असं अचानक दुखणं खोपणी वर येतात तर त्यावेळेला मग ते थोडंसं काम थांबतं आणि काही नाही, आराम करायचा, पुन्हा चालायचं. तर असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. आजचा व्हिडिओ आहे काही असं विशेष कुठला कंटेंट नव्हता. हा एक असं मी 8 दिवस काय केलं, मी 8 दिवस कसे काढले आणि मी या 8 दिवसात काय काय दुःखदर्द सहन केलं त्याविषयीचा होता. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.